देह जावा अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवे माझा, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। विठाला पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरण संताजिया, त्यांच्या कृपणान गजन विकास, बाबाजी सद्गुर आसुमय। पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरण संताजिया, त्यांच्या कृपणान गजन विकास, बाबाजी सद्गुर पांडुरंगाकडे प्रथम नमन, दुसरे चरण संताची। कस्तुरीं तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं वेणुकरी कंकणं, सर्वांगे हरिचन्दनमसृणितं कंठे च मुक्तावली, गोपश्री परिवेष्टित विजयते गोपाल चूडामणी। जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्यांचे त्याची वंदन श्रीचरा श्रीवंती, ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। देह जावा अथवा राहो, देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। भक्तीमधला असणारं सर्वश्रेष्ठ अधिष्ठान पवनसुत हनुमंतरायांच्या पवित्र अधिष्ठानाच्या ठिकाणी गेली 11 वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ महाराजांच्या कृपाशीर्वादाच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून चालत आलेला असला हा नामयज्ञ सोहळा। आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये प्रथमच वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी, सत्ता कमिटी, आयोजक, नियोजक आणि या भूमीचे असणारे भूमिपुत्र ज्यांचं दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व खूप मोठं आहे असे असणारे शेखर भाऊ देशमुख यांच्या असलेल्या विशेष आग्रहाच्या माध्यमातून माझ्याकडे आज भगवान परमात्म्याकडे मागण्याची असणारी कीर्तनाची सेवा, कीर्तन सेवेसाठी निवडले अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे महामेरू विश्वसंत संत श्रोमणी नामदेव महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता पंजाबच्या गुमान प्रांतापर्यंत पोहोचवा, ज्यांनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं जगाला देवाच्या नाम महात्म्याचं श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा असे असणारे नामदेव महाराज, या नामदेव महाराजांचा भक्तिप्रेमाच्या वैराग्याच्या त्यागाच्या माध्यमातून अखंडपणे देवाशी आपलं नातं जोडलेलं असताना भगवंत हेच माझं जीवन आहे, भगवंत हेच माझं सर्वस्व आहे हा अंतर्गतातला भाव, श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि प्रेम निर्माण केल्यानंतर भगवंताशिवाय या जगामध्ये कोणीच मोठं नाही असा भाव निर्माण करून त्या भगवंताकडं मागणारा आपलं सर्वस्व अर्पण करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे। विठाल हरि की कथा सुनाने वाले, 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 हरि का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि का दर्श
दिलाने वाले, प्रभु का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम। भगवान परमात्म्याच्या भक्तीचे गुणगान गाणारे, भगवंताचं दर्शन करून देणारे, भगवंताची प्राप्ती करून देणारे, भगवंताचे भक्त तद्वत संत यांच्या चरणाला प्रणाम। याचाच अर्थ श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत। आणि म्हणून त्या जगन्नेत्या पंडित पंडव परमात्मा रुक्मिणी माता भगवती श्यामसुंदराच्या देवभक्तांच्या संतांच्या चरणाला वंदन करत असताना ज्या महात्म्यांच्या माध्यमातून नामयज्ञाची परंपरा चालू झाली, त्या महात्म्यांच्या चरणाला वंदन करतो। या धर्मकार्याला लागणाऱ्या योगदानामध्ये छोट्यातल्या छोट्या योगदानापासून मोठ्यात मोठं ज्यांचं दातृत्व आहे, मग अन्नदानाची पंगत असेल, कीर्तनकार सौजन्य असेल, जी काही सांप्रदायिक वारकऱ्याची सेवा असेल, ही सेवा करणारी जी सांप्रदायिक असणारी मंडळी, त्या सर्वांच्या चरणाला वंदन करतो। गेली 6 दिवस या नामयज्ञामध्ये हरिपाठ असेल, नियमाचं भजन असेल, काकडा असेल, जी काही सांप्रदायिक असलेली भक्ती करणारी मंडळी त्यांच्या चरणाला वंदन करत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यासमोर माझ्या बाजूला बसलेले, माझ्यापेक्षा ज्ञानाने विद्वत्तेने अधिकाराने संपन्न असलेले परिचित अपरिचित महाराज मंडळी या सर्वांच्या चरणाला वंदन करतो। मृदुंग वादक सोडलं, देशमुख भाऊ सोडलं, तसं माझ्या इथं कोणीच ओळखीचं पण एक ओळखीचं आहे, आमची दाढीवाली महाराज। त्यांची तीर्थयात्रा होती वाटते नोव्हेंबरमध्ये, कुठं निघोज आपलं आमच्याकडलं मळेगंगेचं भेट झाली असं आहे का? तुमची ट्रिप होती ना आता कधीतरी, तुम्ही मला काशीमध्ये दिसले असेल का? माझा रॉंग नंबर नाही लागत। सगळे उपस्थित महाराज मंडळी यांच्या चरणाला वंदन करतो। सुंदर प्रकारचे इंद्रासारखे असणारे मृदुंग वादक त्यांच्या चरणाला वंदन करतो। दोन्ही बाजूला गंधर्वासारखी गायन करणारी सगळी गायक मंडळी त्यांच्या चरणाला वंदन करतो। अधिकार संपन्न पेटीवादक त्यांच्या चरणाला वंदन करतो। सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी त्यांच्या चरणाला वंदन करतो। आणि ज्या महाराजांच्या संस्थेतले ही पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या हे कृष्णाचे सगळे सवंगडे आहेत, या सर्वांच्या चरणाला वंदन करतो। तिकडे ती एकटीच आपली राधा उभी आहे, तिच्याही चरणाला वंदन करतो। सगळे चौदार त्यांच्या चरणाला वंदन करतो। माझ्या समोर बसलेल्या, तिकडं बसलेल्या, तिकडं सगळे बसलेल्या राधा गोदा यमुना जमुना सगळ्या शक्तिस्वरूप असणाऱ्या माझ्या माता भगिनी, ज्याच्यामध्ये छोट्याशा कन्येपासून वरद असलेल्या आजीसमोर असलेल्या सर्वच माता भगिनींच्या चरणाला वंदन करतो। माझ्या समोर बसलेला, दूरवर बसलेला पण भगवंता स्वरूप असणारा पुरुष वर्ग, ज्याच्यामध्ये छोट्याशा बाळापासून वरद असलेल्या आजोबां समान असलेल्या सर्वच पुरुष बांधवांच्या चरणाला वंदन करतो। कीर्तनकार आखडी जरी किती विद्वान असला तर कीर्तनकारचा प्राण हा गायक आणि वादक असतो, आणि कीर्तनकारचा श्वास म्हणजे स्पीकरवाला असतो। भाऊ तुमच्याही चरणाला वंदन करतो। बाह्य विषयकनाता अभंगानी प्रसंग याच्या पदापदाच्या चिंतनाकडे तो विठाला विश्वाचा जर विचार केला तर या विश्वामध्ये कृतायुग झालं, या विश्वामध्ये त्रेतायुग झालं, या विश्वामध्ये द्वापारयुग झालं, आणि आता ज्या युगामध्ये आम्ही जीवन जगतो या युगाचं नाव जर कुठलं असेल तर कलियुग आहे। कृतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये जपतपाच्या योग यागाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या सेवेच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त केलं जात होतं। पण या कलियुगामध्ये या देहाला भगवंताजवळ जायचंय, भगवंताचं आणि आपलं नातं जर जोडायचं असेल तर त्याच्यासाठी संतांनी सरळ सरळ साधं सोपं साधन सांगितलंय। काय? तेने नारायण देला भेटे,
तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये या ध्याच्या माध्यमातून भगवान परमात्माशी भक्तीचं नातं जोडलं, पण कीर्तन कुठलं? जळतील पापी जन्मांतरी पापाचा नाश करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ते नाम संकीर्तन. आणि म्हणून या देहाला पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुनरपी जन्म, पुनरपी मरण या अवस्थेतून मुक्तता जर प्राप्त करायची असेल तर देहाचं आणि देवाचं नातं जोडलं पाहिजे. देहाचं आणि देवाचं एकदा नातं जोडलं का त्या देहाच्याद्वारे भगवान परमात्म्याशी एकरूप होता येतं. एकरूप झाल्यानंतर अधिकारवाणीने देवाकडं मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. मग देवाकडं जर मागायचं असेल, देहाचं आणि देवाचं नातं जर जोडायचं असेल तर देवाकडं त्या जोडण्यासाठी जात पात नाही, उच्च नीच काही सकळांशी येते. पै भक्ती एक की मी जाणे ते सान धोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेची त्याच्याही पलीकडं या रे. आजच्या कीर्तनात थोर नको, आजच्या कीर्तनात लहान. कानूनचं करून ऐका. ऐ राधा गोदा इकडे बघ ना बाळा, मेहंदी आणली का लावायला? या रे थोर नाही, आज लहान. या रे माझ्या समोर नटून थटून कोण बसलंय? या रे. पहिलं प्राधान्य मोठ्याला नाहीये, पहिलं प्राधान्य जर कोणाला असेल तर लहानाला आहे. दोनच मुद्दे सांगतो. धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल संगत गरीबाची करा. धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा, गरीबाची करा. आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर लहानाच्या संगतीत राहा, गरीबाच्या संगतीत राहा. धर्मही टिकल आणि तुम्ही मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण क्रमांक 1. गंमत कशी? माझं नाव गणेश, स्पीकरवाल्याचं नाव मोरिया. माझं नाव गणेश, स्पीकरवाला मोरिया, म्हणजे आम्ही कोण झालो? एकच. उदाहरण क्रमांक 1. 33 कोटी देवांमध्ये सर्वप्रथम पूजन कोणाचं आहे? माझं नका म्हणू, कोणाचं आहे? गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पाचं एक फक्त मुद्दा सांगतो. पार्वतीच्या लग्नात नव्हता गणपती आणि शंकराच्या लग्नात होता गणपती. होय, पार्वतीच्या लग्नात नव्हता गणपती आणि शंकराच्या लग्नात होता. हे कसं काय ते आज नाही सांगणार. विठाल 33 कोटी देवांमध्ये ज्या गणरायाला प्रथम पूजनाचं स्थान आहे असा गणराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. मोर्या मोर्या मी भारताने तुझेच सेवा करू काय. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. हेही पटत नसल. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या राता. बाप्पा मोर्या रे, बाप्पा मोर्या रे, करणी देवी श्री माता. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या राता. बाप्पा मोर्या रे, बाप्पा मोर्या रे, करणी देवी श्री माता. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या राता. बाप्पा मोर्या रे, बाप्पा मोर्या रे, करणी देवी श्री माता. अवघ्या दिनांच्या राता. बाप्पा मोर्या रे, बाप्पा मोर्या रे, करणी देवी श्री माता.
सुखाची प्राप्ती करून देणारा 33 कोटी देवांमध्ये पहिला पूजनाचा मान असणारा गणपती बाप्पा. तुला विचारायचं दादा, नाव काय तुझं? उत्कर्ष. पुढे नाव? उत्कर्ष प्रशांत काकडे. गणपतीला तू पाहिलं का कधी? फोटो रिअल नाही पाहिलं ना? बरं, गणपती बाप्पा पतलू आहे का मोठू आहे? तुझ्यासारखा. मी गिऱ्हाईक पाहत असतो. यांच्यासारखा पतलू नाही ना गणपती. ते पलीकडे कसं करते बघ. त्याच्यासारखा पतलू नाही ना. मग कसा आहे? कसला आनंद झाला. बरं, एवढा मोठा मोठा गणपती, मोठू मोठू, त्याचं वाहन काय? उंदीर. उंदीर पाहिला का तू कधी? उंदीर शांत बसतो का उद्योग करीत राहतो? उद्योग करीत राहतो. कोण? गावात सुद्धा काही उंदर असे असतात. गावात सुद्धा काही उंदर असे असतात. सत्ता जवळ आला का उंदराने घोटाळा. 18 पगड जातीतल्या गोरगरीब समाजाला एकत्र करून त्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानीने साकडं करून त्या महाराष्ट्राचा धर्म टिकवण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. जेवढे हिंदू आहेत त्यांनी हात वर करा. पाकिस्तानवाल्यांनी नाही केलं तरी चालते. छत्रपती शिवाजी महाराज की. दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता. हे तुळजा भवानी दारुगड बाया, भवानी दारुगड बाया, तुळजा भवानी दारुगड बाया, भवानी दारुगड बाया, कोल्हापूरच्या लक्ष्मी दारुगड बाया, कोल्हापूरच्या लक्ष्मी दारुगड बाया, कोल्हापूरच्या लक्ष्मी दारुगड बाया, माहूरच्या रेणुका दारुगड बाया, माहूरच्या रेणुका दारुगड बाया, वणीच्या शत्रुंगी दारुगड बाया, हे वणीच्या शत्रुंगी दारुगड बाया, मांडवच्या कालवाही दारुगड बाया, हे मांडवच्या कालवाही दारुगड बाया, शिवनेरच्या शिवाही दारुगड बाया, शिवनेरच्या शिवाही दारुगड बाया, शिवाही दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया. छत्रपती शिवाजी महाराज की. पाकिस्तानी का तुम्ही? हात उंच करायचं. आवाज नाही निघाला, जय जयकार नाही केला तर पुढचा जन्म पाकिस्तान. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. हर हर. दारुगड बाई आता, दारुगड बाया, दारुगड बाई आता, 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 दारुगड बाई आता. माझ्या जाणत्या राजाने महाराष्ट्राचा धर्म टिकवला. राजाने श्रीमंताची संगत नाही केली. कोणाची केली? मोठ्याची नाही केली, लहानाची. ज्याला मोठा व्हायचं आहे, ज्याला धर्म टिकवायचा आहे, त्याने संगत लहानाची करा. आणि म्हणून शास्त्रामध्ये पहिलं प्राधान्य यारे 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 लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर,
लगे चिंता कवनासी संगत लहानाची ध्याच आणि देवाचं नातं जोडायचं असेल देवाकडे जात नाही पाहत नाही भेद नाही भाव नाही यारे यारे लहान आणि एकदा हे नातं जोडलं आपल्या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण हे नातं जोडण्यासाठी अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे, अंतकरणामध्ये भक्ती पाहिजे आणि अंतकरणामध्ये देवाबद्दलचं प्रेम पाहिजे. कोणाबद्दलचं कोणाबद्दलचं आता जास्त प्रेम लोकांचं कशाबद्दल आहे? मुझे लगी मोबाईल संग प्रीत दुनिया. कशावर जास्त प्रेम आहे? कशावर आहे? बरं मला एक विचारायचे, तुम्ही तुमच्या पप्पांना पप्पा म्हणता का बाबा म्हणता? पप्पा. तुमचे पप्पा समजा बाहेरून आले, तुम्ही शाळेतून आलेले असाल आणि आल्यानंतर तुम्ही म्हटले पप्पा पप्पा पप्पा, पप्पा लगेच तुम्हाला जवळ घेतं का मोबाईल पाहत राहतं? कोण म्हटलं? घे शपथ माझी, शपथ घे. काय शपथ? खरंच येत? कुठे आहे तुझे पप्पा? घरीमध्ये कुठे आहे तुझं घर?
दिंडोरीला दिंडोरीत कुठे पिंपळणाऱ्यात कुठे पेट्रोल पंप पंप शेजारी वर्ग मी उद्या जात विचारली प्रेम या शब्दाचा अर्थ वेगळा आहे देहाचं आणि देवाचं नातं जोडायचं असेल देव भावाचा भक्तीचा प्रेमाचा भूकेलाय देवाला काहीच लागत नाही पत्रम पुष्पम फलम तोय आणि म्हणून देवाचं आणि देहाचं नातं जोडायचं असेल तर देवावरती प्रेम करायला शिका एका लेखकाने एका ठिकाणी सुंदर प्रकारचं एक वाक्य लिहिलंय व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात वस्तूवरती केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात व्यक्तीवरती केलेल्या प्रेमाला लोभ म्हणतात वस्तूवरती केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात आणि माझ्या भगवान परमात्म्यावरती केलेल्या प्रेमाला माझ्या मायबापांनो भक्ती आणि भक्ती आणि भक्ती म्हणतात तुम्ही त्याच्यावर प्रेम करा तो तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय नाही पटत नसेल तर नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया 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 करते हैं नाम भगवान का जो नाम भगवान का जो नाम भगवान का जो दिल से लिया करते हैं उन्हीं भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं करते हैं उन भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं उन भक्तों से प्रभु प्यार किया करते हैं देवाने आपल्यावर जर प्रेम करा असं वाटत असेल तर आपण कोणावर प्रेम केलं पाहिजे मोबाईलवर पैशावर मग कोणावर देवावर कोणीतरी छोटं बाळ म्हटलं टाळी वाजव त्याच्यासाठी तुम्ही देवावर प्रेम करा देव तुमच्यावरती प्रेम कराल याचं उदाहरण मी एंट्री केली थोडं पुढं आलो पंपाच्या भाऊंच्या घराकडे जायचं होतं पण पाहता पाहता मी पाहिलं पलीकडं पंप आहे आणि अलीकडल्या बाजूला कसलं मंदिर आहे हा खंडेराव का खंडोबा ते खंडेराव कुठं लहान मध्ये बरं खंडोबा खंडेरायाला बायका किती तशा 5 आहेत 5 हा 5 आहेत पण तुम्हाला ज्या माहिती आहे त्याच विचारतो मी गडावरती आहे तिचं नाव काय काय म्हटलं ते बारक ते इकडल्या गडावर जेजुरीच्या गडावर जर खंडोबा आहे त्याच्या बरोबर राहते तिचं नाव काय म्हाळसा आणि खाली धनगरवाड्यात राहते तिचं नाव काय नक्की ना नक्की 10:15 वाजून गेलेले आहेत किती 10:15 वाजून गेलेले आहेत खंडोबाची शपथ घेऊन सांगायचं खंडोबाचं गडावरती होतं तिच्यावर जास्त प्रेम आहे का खाली धनगरवाड्यात आहे तिच्यावर जास्त आहे धनगरवाडीतले नाव काय गडावर कोण आहे म्हणजे देवाचं घरची जास्त प्रेम आहे का बाहेरची व देवाचं जास्त प्रेम कोणावर आहे माळसावय का भानुवय पण भानुवरती देवानी जास्त प्रेम केलं त्याला कारण आहे काय देवासाठी घेऊन ही जोग अवघा भोग त्यागी आला अवघा भोग त्यागी आला अवघा भोग त्यागी आला
त्याला अर्पण केलं. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते गेला. याचा दुसरा अर्थ, नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि म्हणून आपल्याला देहाचं आणि देवाचं नातं जोडायचं असेल, अंतकरणामध्ये भाव पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे आणि अंतकरणामध्ये देवाबद्दलचं प्रेम पाहिजे. देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. पण आपण बिनकामाचा भाव खरा नाही. सध्या भाव खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येक जण म्हणतो मी मोठा मी मोठा मी मोठा, पण स्वतःहून म्हणतो मोठा तो एक नंबरचा. स्वतःहून म्हणतो जो मोठा तो एक नंबरचा पटून देतो. मानव कहे तो मही बडा, 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 मानव कहे तो मही बडा. धरती के ऊपर क्यों बड़ा, धरती के ऊपर क्यों बड़ा, धरती के ऊपर क्यों बड़ा, धरती के ऊपर क्यों बड़ा. धरती कहे तो मही बड़ी, धरती कहे तो मही बड़ी, धरती कहे तो मही बड़ी, धरती कहे तो मही बड़ी. धरती कहे तो मही बड़ी, धरती कहे तो मही बड़ी. शेष के सिर पर क्यों पड़ी, शेष के सिर पर क्यों पड़ी, शेष के सिर पर क्यों पड़ी, शेष के सिर पर क्यों पड़ी. शेष कहे तो मही बड़ा, शेष कहे तो मही बड़ा, शेष कहे तो मही बड़ा, शेष कहे तो मही बड़ा. शेष कहे तो मही बड़ा, शेष कहे तो मही बड़ा. शंकर के गले में क्यों पड़ा, शंकर के गले में क्यों पड़ा, शंकर के गले में क्यों पड़ा, शंकर के गले में क्यों पड़ा. शंकर कहे तो मही बड़ा, शंकर कहे तो मैं बड़ा, शंकर कहे तो मैं बड़ा, शंकर कहे तो मैं बड़ा. शंकर कहे तो मैं बड़ा, शंकर कहे तो मैं बड़ा. कैलाश में जाकर क्यों दड़ा, कैलाश में जाकर क्यों दड़ा, कैलाश में जाकर क्यों खड़ा, कैलाश में जाकर क्यों खड़ा. कैलाश कहे तो मैं बड़ा, कैलाश कहे तो मैं बड़ा, कैलाश कहे तो मैं बड़ा, कैलाश कहे तो मैं बड़ा. अजून मोठे मध्ये इंटरव्ह्यू घेऊन ना. मानव कहे तो मैं बड़ा, माणूस म्हणतो मी मोठा. पुढचा ऐकायचा, जो स्वतःहून म्हणतो मोठा तो एक नंबरचा. त्याला शांत करा जरा, मला बोलू दे ना थोडं. जाऊ द्या काही का असाना. धन्य माता पिता. एक आदर्श व्यक्तिमत्व जन्माला येण्यासाठी मातृशुद्धी, पितृशुद्धी, कुळशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि गर्भशुद्धी लागते. ते इथं तरी बोलत नाही, कारण त्याच्या मम्मीनी मोबाईल पाहिला नसेल. त्याच्या मम्मीनी ते पोटात असताना टीव्हीचे चॅनल पाहिले नसेल. नाहीतर त्याच्याच वयातलं घरातच आईला म्हणतंय झलक दिखला जा, एक बार आ जा 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 जा. महाराष्ट्राचे जाणते राजे का आईच्या गर्भात जन्माला आले याचं कारण गर्भशुद्धी, मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी, कुळशुद्धी, अन्नशुद्धी, गर्भशुद्धी. त्याच्या पलीकडे प्रमाण सांगतो. नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसन्न. माणूस म्हणतो मी मोठा, मानव कहे तो मैं बड़ा, मानव कहे तो मैं बड़ा. धरती के ऊपर ही क्यों पड़ा. जो स्वतःला माणूस म्हणतो मोठा तो कोणावर अवलंबून आहे. हा, धरती. धरती म्हणजे कोण, पृथ्वी म्हणजे कोण, जमीन म्हणजे कोण. समानार्थी शब्द आहे अजून. वसुंधरा काय नाव आहे. प्रत्येक माणसाला वाटतं मी मोठा मी मोठा, पण प्रत्येक माणूस कोणावर अवलंबून आहे, धरती मातेवरती. मग आपल्याकडे मराठीत म्हणे खायचा कार, खायचा कार आणि कशाला, धरणीला भार. म्हणजे आपल्या सगळ्यांचा कोणावर भार आहे, धरणी मातेवर. धरणीला वाटलं मी मोठे,
धरती कहे तो मैं बड़ी शेष के शिर पर शिर पर क्यों पडी. ती असणारी पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीला वाटलं मी मोठी आहे, पण त्या पृथ्वीला मस्तकावर ठेक लावणारा जर कोण असं शेष भगवानी, त्या शेषाला म्हटलं मी मोठा. शेष कहे तो मैं बड़ा शंकर के गले में क्यों पड़ा. तो शेष भगवान म्हणतो मी मोठा, पण तो शेष कोणाच्या गळ्यात आहे. भगवान शंकर तुमच्या गावात ना, तुमच्या गावातला शंकर का पंपाच्या बाजूचा. या विश्वाचे विश्वनाथ भगवान शंकर. आता ते किती मोठे. शेष कहे तो मैं बड़ा शंकर के गले में क्यों पड़ा. त्या भगवान शंकराच्या गळ्यामध्ये शेष आहे. शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर सगळे आपण. आपला बोजा हिच्यावर, हिचा बोजा शेषावर, शेषाचा बोजा भगवान शंकर. शंकर कहे तो मैं बड़ा. आता शंकर मोठाच तुमच्या गावात नाही. शंकर या शब्दात ताकद आहे. शंख म्हणजे सुख, शंख म्हणजे सुख, र म्हणजे करून देणारा. या विश्वाला सुखी करणारा जर कोण असेल तो भगवान शंकर आहे. सतत जपत शंभू अविनाशी, सतत जपत शंभू अविनाशी. शिव भगवान गुण गण राशी, 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 शिव भगवान गुण गण राशी. सतत जपत शंभू अविनाशी, सतत जपत शंभू अविनाशी. शिव भगवान गुण गण राशी, शिव भगवान गुण गण राशी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. भगवान शंकर मोठेच आहे, त्याच्या नावात ताकद आहे. शंख म्हणजे सुख, र म्हणजे करून देणाऱ्या विश्वाला सुखी करणारा भगवान शंकर. त्यांचाच होतं सतत जपत शंभू अविनाशी, शिव भगवान गुणगारा. सतत जप कशाचा. भजन करी महादेव राम पूजी. राम नामे मुखी सर्व काळ काळ, राम नाम मुखी सर्व काळ काळ, राम नाम मुखी सर्व काळ काळ, राम नाम मुखी सर्व काळ. गरुडमाला खापर हस्तके, गरुडमाला खापर हस्तके, राम नाम मुखी सर्व काळ, राम नाम मुखी सर्व काळ. गरुडमाला खापर हस्तके, गरुडमाला खापर हस्तके, राम नाम मुखी सर्व काळ, राम नाम मुखी सर्व काळ. तुमच्यामुळं मला एक संधी मिळाली. प्रमाण सुंदर म्हटले, योग्य म्हटले, पण चाललंय छान म्हटले. और इस दिल में मला चान्स मिळाला म्हणायला. और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है. ए भगवान तेरा ही नाम छुपा रखा है, तेरा ही नाम छुपा रखा है. आपल्याला ती दोरच जायचंय, ती दोरच जायचंय बस. हे सगळं जुळून येते. भगवान शंकर अखंड देवाचं भजन, त्यांच्या गळ्यात शेषनाग आणि ते 80,000 वर्ष कैलास पर्वतावर राहिले. कैलास पर्वताला अहंकार झाला मी मोठा. कैलास कहे तो मैं बडा. पर्वत कायच असतोय सोन्याचा. सप्तशृंगीचा गड काय आहे
दगडाचा म्हणजे कोणाला अहंकार झाला कैलास पर्वतावरती 87,000 वर्ष कोण बसलंय भगवान शंकर शिवशंकर मग का बसले त्याचं उत्तर ऐकायचंय बायकोच्या प्रेमाखातर पती पत्नीचं प्रेम कसं असावा हे भगवान शंकराकडून शिकावा वेळ नाही सतीने जेव्हा यज्ञ कुंडामध्ये देहत्याग केला हरिद्वारच्या कणखल तीर्थक्षेत्रामध्ये त्यावेळेला भगवान शंकर मनात म्हणतं हिने वचन दिलं होतं ते पाळलं आणि म्हणून त्या सतीने भगवान शंकराने ती चिकवटी कोणाची सतीची म्हणजे त्यांची कोण झाली भगवान शंकराची कोण झाली रे अरे बायको ना तुम्हाला काय संन्याशी राहायचंय का रे तशी वेळ येईन बर का कारण थोड्या दिवसात बऱ्याच महाराजांना भगवी कपडे घालावे लागणार आहेत संस्थेतून नक्का निघून जाऊ रे विठाला सध्या आपल्याच महाराजांना बऱ्याच जणांचं जुळा ना अजून पत्नीच्या प्रेमाखातर किती वर्ष 80,000 वर्ष याला पती पत्नीचं प्रेम म्हणा संत फुकट म्हटले नाही शंभू तेथे जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे मग याला बायकोचं प्रेम म्हणा कैलास पर्वतावरती 80,000 वर्ष कोणाच्या प्रेमाखातर आता बोला कोणाच्या बायकोच्या आता नाशिक जिल्ह्यातला एखाद्या गडावर जाऊन बसन कोणी बायको मेलो अहो ते महिना 2 महिने असं टेन्शन दाखवतं काय सांगू योग्याने ते आपल्याच परिसरातला असतात तिकडे ते दिंडोरीला बाजाराला नेमकी भेटल्यानंतर जय हरी महाराज काय म्हणे महाराज तुम्ही आमच्या घरी सप्ताह आलतं ना म्हणले काल्या दिवशी घरी आलते ना म्हटलं आलतं ना चहा नाश्ताला मग आमचे महाराज बोलायला हुशार असतात काय तुमच्या घरचे वातावरण काय तुमची मुलं संस्कृती आणि ताईंचा स्वभाव तो बोलायचाच नाही राव सगळं घर कसं कुकडासारखं त्याचं अजून तोड पडलं म्हणे महाराज काला झाला 2 दिवस झालं अचानक बायको चक्र येऊन पडली नाशिकला नेईपर्यंत रस्त्यातच 3 महिने झालं महाराज आपलं काही नाही शेवटी नशिबाचा खेळ आहे भाग्यविधात्याचा खेळ त्याची ठरलेली वेळ जे लिहिले संचित ते होईल त्याप्रमाणे तसं घडलंय सगळं आपलं काय नाही महाराज तुम्ही लई गावोगावी फिरत असता तुमच्या लई ओळखी पाळखी माझा दिवस कसा निघून जातो पण संध्याकाळी गेलं ना माझं पोरग येतं पप्पा 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 आपली मम्मी कुठे पोरगी येते पप्पा पप्पा आपली आई कुठे आपलं काही नाही पोरांना आई पाहिजे जोरदार तुम्हाला सुद्धा भेटत असते ना अशी भेटत ना औष गडी 6 महिन्यात दुसरं करतो विनोद सडा भगवान शंकर कैलास शूटिंग वाल्याची चौदाराची नजर झाली तुम्हाला काय वाटतंय पुरी ते यांना विचारते नजर से नजर मिली हो गई बात माझ्या नजरेतून शक्यतो कधीच कोणी चुकत नाही विठाला विनोद सोडा आपल्याकडे वेळ कमी आहे भारुडाचा कार्यक्रम पुन्हा आणि आज तशी पण एकादशी मग एकादशी दिवशी रात्रभर काय करायचं असतंय कीर्तनकाराने रात्रभर काय करायचं असतंय आपली तयारी 6.5-7 तास कथा करतो मी याला काय तसं या महाराष्ट्रात माझ्यावरती एक शिक्का पडला वेळेत न कीर्तन सोडणारा आहे ना 2.5-3 तासाशिवाय 2.5-3 तास आपलं समाधान होत नाही पण आज वेळेत सोडू 12 वाजता अजून ते ऑर्केस्ट्रावाले आले त्यांना फराळ करायचे मेकअप करायची मग यायचे मग तुम्ही उठून गेलो कसं काय व्हायचं
भगवान शंकर कैलास पर्वतावर राहिले. त्या कैलास पर्वताला अहंकार झाला, मी मोठा मी मोठा. कैलास पर्वत कोण आहे? दगड आहे. त्याला मग अहंकार झाला मोठा मी मोठा. अशी बरंच काही गावात दगड असतात, त्यांना वाटतं मी लई मोठा. पण जो स्वतःहून म्हणतो मोठा तो एक नंबरचा. गंमत सांगतो तुम्हाला, 2च मिनिटात सांगतो. असंच एक गावी मोठा सप्ताह चालू आहे का? बस ऐका ना तुम्ही. सगळ्या शब्दात विनोद करणं की माझ्यासारख्या कीर्तन करायला तरी नाही आवडत. गावात सप्ताह. तरुण मंडळींनी मोठा युट्यूब वाला आणला. मोठा युट्यूब सध्या मोठा युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम 29 सेकंदाच्या क्लिपा. बरोबर ना महाराज? पण जो स्वतःहून म्हणतो मोठा तो एक नंबरचा. हा, असं बोलत जायचं. गावात सप्ताह होता. 9 ते 11चं कीर्तन. 11:30ला कीर्तन संपलं. महाराजांचा सत्कार वित्कार झाला आणि महाराजांनी रात्री अचानक कार्यकर्त्यांना सांगितलं माझी मुक्कामाची व्यवस्था करा. कार्यकर्त्यांना प्रश्न पडला. त्यांना वाटलं चला आपली सगळी गायक वादक मंडळी भक्त भवन आहे गावात मोठं, महाराजांची व्यवस्था. ते म्हणले मी अजिबात नाही, सकाळी खूप लांब होतं, आत्ता पुन्हा इथं एवढ्या दुरून कार्यक्रम करून आले, पुन्हा कार्यक्रम उद्या सकाळी मला पुन्हा दूरवर कालेच्या कीर्तन जायचे. मला एकदा शांत निवांत पाहिजे, कारण रात्री तुमच्याकडे ती पद्धत असते कीर्तन झाल्यानंतर रात्री तरी भजन असते, ते कुठं संपलं नाही. एखादा तास गेला का लगेच पाठ काकडा असतो. या सगळ्या आवाजाचा त्रास मला होईल. तेव्हा माझी एकच अपेक्षा आहे कुठंतरी निवांत. कार्यकर्त्यांना पडला संभ्रम. आता नेमकी खेडेपाड्या गावामध्ये असा एकांत कुठं सापडायचा. महाराज थोडं स्वभावाने कडक दिसते. त्यातलं एक कार्यकर्ता एका दुसऱ्याला बाजूला घेते 11:40 आणि ते म्हणते हे आहे पण ते घर तिकडं गावापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर बांगला आहे. 2घच नवरा बायको असतात तिथं. पण ते दुसरं म्हणते कळतं का तुला काही? ते गावातलं 1 नंबरचं लबाड ना. सत्याची वर्गणी कधी त्यांनी दिली नाही, कधी वारकऱ्याला चहा पाजला नाही, कधी जयारी घातला नाही, कधी गावात चांगलं काम चाललं असेल तर ते होऊ दिलं. असं गावातलं 1 नंबरचं लबाड. कसं 11:40ला पोरं म्हटली, ते म्हणले आपण नाही जाणार बुवा, ते संध्याकाळी नीट येतच नाही, लिजिम खेळतच येते. दुसरा म्हटला काही करू, वहिनी स्वभावाने खूप चांगली आहे. त्यांनी गाडी काढली. 11:50ला पोरं 4 किलोमीटर अंतरावरती बंगल्याच्या जवळ गेली. बाहेरून बेल वाजवली. मालकीनबाई आली. गावातली पोरं अचानक आल्यानंतर मालकीनबाई म्हटली काय पोरांनो काय एवढ्या रात्री येण्याचं कारण? पोरं म्हणते काय ना गावात सप्ताह चालू आहे. मग सप्ताह चालू आहे, पैशा बिशाची काय अडचण आहे का? ते पोरं म्हटले तसं काय नाही, आज खूप लांबचे एक महाराज होते, सकाळी प्रवास करून आता करते ना, उद्या सकाळी पुन्हा कार्यक्रमाला कुठेतरी बाहेर जायचंय. ते म्हटले ते गावामध्ये मुक्कामाची व्यवस्था नको एकांतात करा आणि म्हणून मग आम्ही तुमच्याकडे आलोय, तेवढी होईल का? मालकीनबाई म्हटली काय पोरांनो, अरे हे सगळं तुमचंच आहे रे. अरे आम्ही दोघं नवरा बायको राहतो, पोरं तिकडे नाशिकला शिकायला आहे, हे सगळं तुमचंच आहे. एक काम करा पोरांनो, जा बोलून घ्या. पण ते दुसरं म्हणते हो शेठचं तसं काय? ते म्हणे काळजी करू नका, त्यांचा बंदोबस्त मी करते. ते लवकर आलेत, लवकर झोपलेत. 12ला 5 कमी असताना महाराजांची गाडी, वेळ कमी ना आली, महाराजांची व्यवस्था झाली. घर कोणाचं आहे? गावातल्या 1 नंबर. हा मोठं बोलायचं बोलत राहायचं. कोणाचं आहे? त्यांनी कधी जेवायची पंगत घातली नाही, त्यांनी कधी वर्गणी दिली नाही, कधी महाराजांना जयारी घातला नाही, गावात कधी कोणाचं चांगलं होऊ दिलं नाही. आणि महाराज कुठं मुक्कामाला गेलं? कोणाच्या बंगल्यावर? लबाडाच्या. त्याला रोज सकाळी पहाटे थोडी व्यायामाची सवय. आपला विषय चाललाय मोठा, अगदी 2 मिनिटात संपवतो. त्याला 1 नंबर रोज सकाळी व्यायामाची सवय. ते पहाटे उठलं, दरवाजा उघडला, आतमध्ये मोठी दुसरी कोणातरी गाडी, रिव्हर्स गेअर टाकला, बायकोला उठवून अगं ती गाडी कोणाची? ते म्हटल्यावर तुम्ही झोपले ते सांगायचं राहिलं. आपल्या गावात सप्ताह चालू आहे, लय आमचे महाराज आले. ते रात्री महाराज आलेत का मुक्कामाला? लय आनंद झाला त्याला. कोणाला? तुम्ही बोलत जा ना. कोणाला? ते म्हणते मी रोज 2 तास जातो चालायला, 1च तास जातो. 1 तासाने आलं, बाथरूम मध्ये गेलं, भडबड भडबड आंघोळी केली, अंग पुसलं आणि असं देवघराच्या समोर आलो. कोण? बोला तुम्हाला पुढे गेलं कळलं ते सगळं. जसं देवघराच्या समोर आलं, खनखन खनखन घंटी वाजवली. घंटीचा आवाज कुठे गेला? महाराजांच्या कानावर गेला, वरच्या खोलीत. महाराजाला वाटलं काय सात्विकाचं घरे, दिवस उगायच्या आतमध्ये देवपूजा. घर कोणाचं?
इकडून तिकडून देव चोळलं, गंधाक्षता लावल्या, सुंदर प्रकारची अगरबत्ती देवघरात लावली. वास कुठे गेला? महाराजांच्या खोली. महाराजांना वाटलं आता लांब जायचे, आवरलं. एवढ्यात यांनी खाली बायकोला सांगितलं, बदामाचा शिरा करा, मस्तपैकी मसाले दूध वगैरे करा, सगळी तयारी करा. सगळं करते म्हणे. महाराजांचं आवरलं का नाही पाहुणे ते इनी तयारी केली. हे वर गेलं, दरवाजा वाजवला. दरवाजा महाराजांनी उघडला आणि जसा महाराजांनी उघडला तसं शेठची आणि महाराजांची नजर झाली. आणि महाराज म्हटले, जय हरी शेठ. महाराज विचार करायला लागलं, मी तर रात्री झोपलो होतो, या महाराजाला बाहेरचं काही कळतंय का काय, कसं काय ओळखलं? महाराज तुम्ही मला ओळखलं कसं काय? मी या बंगल्याचा मालक. महाराज म्हटले, काय सांगायचे, रोज आम्ही 12 गावचं पाणी पितोय. रोज आम्ही महाराज म्हटले, काय म्हटले? रोज आम्ही 12 गावचं पाणी पितो. आवश्यक सोपं आहे. रात्री जिन्यानी वर येत असताना तुमच्या कुटुंबाचा फोटो पाहिला, त्याच्यात ताई तुमच्या बाजूला, म्हणून तुम्हीच मालक आहे. असं आहे काय? महाराजांचा नाश्ता झाला, सत्कार झाला, मोठी शान 2000ची नोट दिली. तेव्हा कुठे आता कुठे नोट कुठे 2000ची नुसती बंद नाही, अजून सगळं बंद होणार. सगळं लिंक केलंय ना, खात्यावर पैसे येतात ना, सगळं बरोबर चाललंय ना. आता ते शेतीचं कार्ड काढलंय ना. मग 5 थोड्या दिवसात तुमचं अकाउंट क्लोज. एकीकडून सोसायटी घ्यायची, एकीकडून बाकीचं 2000चं अनुदान घ्यायचं, बाकीच्या स्कीमा घ्यायच्या. हे सगळं गुपित तिकडे कळत आहे. पुढं वर तुम्ही येडेल. माझं अजून साधं ते काय म्हणतात ते फोन पे, गुगल पे, काही शायनिंग मारतात 10 रुपयाच्या. काही तिकडे जातात टांगा पलटी गोडा पडा. तुझा दारूचा खर्च हे सुद्धा वर कळत आहे तिकडं. येडे या फुकणीच्या. तुमचं असेल तर जरा जपून आहे का? कधीपासून ना मग असं का? कृष्ण असा होता का बंद करणारा? विठाल विठाल. महाराजांचा शाल श्रीपद सत्कार आणि शिवाय ते मालक म्हणते बंगल्याचं 1 नंबरचं गावातलं कसं आहे ना बा. ते म्हणताय, महाराज या परिसरामध्ये 50-100 किलोमीटर अंतरावर कधी रात्री अपरात्री कार्यक्रमाला काही अडचण जरी आली तर मुक्कामाला कोणाच्या घरी यायचं? आपल्या घरी यायचं. कोण म्हटलं? महाराजांची गाडी निघून गेली. लबाडाने बुलेट घेतली आणि जशी बुलेट घेतली टुटू करीत गावात बुलेट आली. कोणाची? नेमकी सकाळची वारकरी ज्यांच्याकडे पंगत होते त्या रस्त्याला चालली. एक जुना वारकरी होता. नेमकी त्याने गाडी बुलेट थांबवली. जशी बुलेट थांबवली तसं जुन्या वारकऱ्यांनी शेजारच्या महाराजांना सांगितलं, महाराज जरा सावध या माणसापासून. का म्हणे? हे गावातलं 1 नंबरचं लबाडी, हे कधी सप्त्या विकत्यात नसते, वारकऱ्याला जय हरी करत नसते. त्याने बुलेट थांबवली. आडवे मा उभं राहिले, जय हरी महाराज. आता आमच्या बिचाऱ्या धोत्रावाल्यांचा काही नाही इलाज आहे. जय हरी. मग चला ना म्हणे कॉफी घेऊ. ते नेहमी त्या गावात येणार म्हणते, याला आज दिवस उगला कुठून? काहीच बोलायचं नाही. गेले कॉफी घ्यायला. कॉफीची ऑर्डर दिली. कॉफी टेबल आली. महाराजांनी कप घेतलं, तोंडात लावा, तोंडाला कप लावला आणि तेवढ्यात पुढे बसलेल्याने सांगायला सुरुवात केली, काय म्हणे महाराज मंडळी, रात्रीचे महाराज आपल्याकडे मुक्कामी होती, एवढे खुश झाले. आताच ते निघून गेले. त्यांनी मला सांगितलंय या परिसरात पुन्हा कधी जरी आलो तर मुक्कामाला तुमच्याकडेच येणार. कोण सांगतय? बोला ना तुम्ही. आबा का लबाड? अरे ज्याच्या घरी काही तास महाराज राहिला त्याला एवढा अहंकार झाला तर कैलास पर्वतावरती भगवान शंकर 80,000 वर्ष राहिले त्याला का अहंकार होणार नाही? कैलास कहे तो मैं बड़ा, कैलाश कहे तो मैं बड़ा, रावण ने उसको कैसे उखाड़ा. त्या कैलाश पर्वताला लाने
तिला जिथं जाती आहेच बाबा मागे. राधे राधे. या तुमची मेकअप करून आहेच मी इथं. त्या कैलास पर्वताला 3 वेळा उखडलं कोणी असेल तर त्या असलेल्या रावणाने उखडलं. रावणाला वाटलं मी मोठा. रावण कहे तो मैं बडा. रावण कहे तो मैं बडा. वाली के बगल में क्यों रडा. त्या रावणाला वालीने त्या बगलेमध्ये मार दाबण्याचा प्रयत्न केला. वालीचा अहंकार घालवला. वालीला वाटलं मी मोठा. वाली कहे तो मैं बडा. श्रीराम के बाणों से क्यों तोडा. त्या वालीला जर कुणी मारलं असेल तर रामाने मारलं. राम माहिती ना कोणी देव आहे ना, भगवान विष्णूचा अवतार आहे ना. राम कहे तो मैं बडा. आता बोला देवापेक्षा कोणी मोठं. देवापेक्षा कोणी मोठं पोरे हो. नाही नाही. चौदार मंदिर कसलंय मागचं आणि ते शिळा कायची. ये म्हटले हनुमान तिकडलं चौदार मंदिर मारुती विनोद झाला. चला कसलं मंदिर आहे आपलं. मारुतीरायचं हनुमंतरायचं ना. राम कहे तो मैं बड़ा. हनुमान जी के दिल में क्यों लड़ा. राम जगाचा बापी विश्वाचा चालन करता. मी बोलविल्या वेदुली मी चालू सुरत तुझ्या सत्याने वेदाशी बोलून एवढा मोठा अधिकार जगाच्या जगन्नेता परमात्म्याचा आहे. पण त्या प्रभू रामचंद्र असे तर पूर्ण राम पंचायत हृदयामध्ये ज्याने साठवली ते हनुमंतराय मोठे. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. माझा दावा राघोबाचा. माझा दावा राघोबाचा. काय भक्तीचा दावाटा. काय भक्तीचा जगद्गुरु तुकोबराय 4 युग देवाची भक्ती करताना डोळ्यासमोर भक्तीमध्ये ठेवता. शरण शरण तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा. माझा दावा व्यास वाटा. माझा मुद्दा इथे हनुमंतरायाने पूर्ण राम पंचायत आपल्या हृदयामध्ये साठवली. कुठे साठवली. हृदयामध्ये साठवली. हनुमंतरायांनी हे सगळं करत असताना देवावर श्रद्धा, देवावर विश्वास, देवावरती असणारा प्रेम आणि देवाबद्दलचा अंतकरणातला भाव निर्माण करून भगवान परमात्म्याला भक्तीच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये साठवण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. असं जर आपल्याला देवाला जर आपल्या हृदयामध्ये साठवायचं असेल तर आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे, अंतकरणात विश्वास पाहिजे, अंतकरणात भक्ती पाहिजे, अंतकरणात प्रेम पाहिजे आणि देवाबद्दलचा भाव पाहिजे. भक्ती, भाव, प्रेम, श्रद्धा आणि विश्वास हे पंचतत्व सूत्र जर आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं तर देहाचं देवाचं नातं जोडतं आणि भगवंत आपल्यावरती कृपा करतो. पण हे सगळं करण्यासाठी आपण आपल्या देहाचा विचार केला नाही पाहिजे. देह
करताना आपल्या हृदयामध्ये साठवली. हनुमंतांनी देहाचा विचार केला का? कोणावर विश्वास ठेवला? पांडुरंगी दृढ भाव. आणि म्हणून हे नासका कुचका शरीर आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात हा देह एक ना एक दिवस जाणारे. हे नासक आहे, कुचक आहे, जाणारे. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. प्राण जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देहे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. आणि बऱ्याच जणांचा प्राण मोबाईल पाहता पाहता जाणार आहे. विठाला विठाला कारण मरण ही अशी गोष्ट आहे दादा, मरण ही अशी गोष्ट आहे ती कधी येईल कशा प्रकारे येईल याची खात्री नाही. समजा एखाद्याला चॅटिंग करायची सवय, चॅटिंग करता करता रातचा त्याला अटॅकचा झटका आला. महाराज मी चॅटिंगवाला म्हटलो, महाराज नाही म्हटलो. एखादा महाराज पण जाऊ शकतो. त्याची अंत्यविधी होणार. दशक्रिया विधीला महाराजांचं एखादं कीर्तन प्रवचन असणार. सगळं संपलं. काही लबाड लोक श्रद्धांजली वाहणार. काही लबाड लोक श्रद्धांजली वाहणार. ते वाहून झालं तरी कावळा काही शिवणार नाही. पिंडाला काकस्पर्श होणार नाही. मग याचा शोध मी लावण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृत्यू जर चॅटिंग करता करता जर झाला असेल तर त्याचा प्रिय मोबाईल त्याच्या पिंडाजवळ ठेवायचा. त्याचा प्रिय मोबाईल त्याच्या पिंडाजवळ ठेवायचा. त्याच्या प्रिय व्यक्तीला सांगायचं ओनली वन प्लीज वन SMS हाय. ओनली वन प्लीज वन SMS हाय. एकदा का हायचा मेसेज त्या मोबाईलवर सेंड झाला, पिंडाजवळचा मोबाईल व्हायब्रेट झाला का समजायचं पलीकडून कावळा. अहो ज्ञानोबरायच म्हणतात मरणी जयाचे आठवी. आता हे चॅटिंग करता करता जर केलं असलं तर त्याच्या पिंडदानावर सुद्धा काय ठेवावं लागेल. हे यांचा जो धिंगाणा चाललाय ना एवढं, त्यांच्याकडे मोबाईल आहेत. 6 दिवसात कोणाच्याच लक्षात आलं नाही वाटतं. विठाला विठाला त्यांचं तिकडे जेव्हा लक्ष नव्हतं तेव्हा ते गेम खेळत होते 4 जण. पाहिली ना माझी नजर. आपल्याला देहाचं आणि देवाचं नातं जोडायचं असेल पांडुरंगी दृढ भाव. हे नासका कुचका शरीर जाणार आहे पण देवा मी बाकी जगाचा कोणाचाच विचार करत नाही. माझं भाव श्रद्धा विश्वास भक्ती प्रेम हे फक्त तुझ्यावर आहे. उदाहरण क्रमांक 1 सांगतो, भजन करा. मी महाभारतामध्ये 5 पांडव आहेत. 5 पांडवांमध्ये सगळ्यात जास्त ताकदीवाला कोण? भीम. सगळ्यात जास्त खायला कोणाला लागायचं? भीमाला. का बरं लोक भीमाबद्दलच असं म्हणतात? एक वाक्य सांगतो, जाड आणि भक्कम शरीराचा माणूस कधीच कमी जास्त खात नाही. त्याच्यापेक्षा तब्येतीने जे नाजूक असतं त्याला जास्त लागतं. म्हणून एखाद्या माणसाला विनाकारण जाड माणसाला भीमासारखं बदनाम करू हे लोकांनी रेखाटलं. हो भीम असा भीम तसा. हा ऐका भीम कसं असते. 5 पांडव. एक दिवशीचा प्रसंग. द्रौपदी म्हणजे दया, द्रौपदी म्हणजे श्रद्धा, द्रौपदी म्हणजे विश्वास, द्रौपदी म्हणजे भक्ती, द्रौपदी म्हणजे प्रेम आणि द्रौपदी म्हणजे मातृत्व. त्यांनी धर्म अर्जुन भीम धर्म अर्जुन नकुल आणि सहदेव यांना त्या ठिकाणी भोजन कक्षामध्ये भोजन प्राप्त करून दिलं. सर्वांचं भोजन झालं आणि द्रौपदीने धर्मराजाला म्हटलं 10:50 होऊन गेलेले आहेत. मला तुमच्याकडे एक अपेक्षा आहे. काय अपेक्षा? म्हणे काही नाही. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मला खूप आठवण येते. तो आपल्याकडे यावा. माझ्या हाताने बनवलेले पदार्थ तुमच्या सर्वांच्या पंगतीमध्ये बसून त्याने खावा अशी माझी अपेक्षा आहे. मग काय करायला पाहिजे? त्यांना संदेश पाठवावा लागेल.
धर्मराजा म्हणतात संदेश पाठवावा लागेल. मग वेळ कशी आहे त्यानुसार यावं लागेल. ती म्हटली त्याच्या भेटीसाठी माझं मन आतुर झालेलं आहे. भगवान धर्मराजा म्हटले अर्जुनाला म्हणून बघ. ते म्हटले अर्जुनाला नकुलाला सहदेवाला सगळ्यांना म्हणून पडले पाहिलं हो. ते म्हटले सगळे म्हटले हो तर हमारी बस की बास नाही आहे. 10 वाजून 52 मिनिटांनी लगबगीने भीमबाई आले. भोजन कक्षामध्ये गेले. आसनावर बसले. लगबगीने हात धुण्यासाठी द्रौपदीने भांडा आणून दिलं. हात वगैरे धुतले. द्रौपदीने ताट तयार केलेलं भीमबाईच्या समोर ठेवलं. पुढचं लक्षपूर्वक ऐका कानूनचं करून. भीमबाईच्या पुढं ताट ठेवलं. पण ताट ठेवताना भीमाचं लक्ष द्रौपदीच्या चेहऱ्याकडे गेलं. प्रसन्न आहे का नाराज आहे तेव्हा? नाराज आहे. कोणाच्या भेटीसाठी? देवाच्या. द्रौपदी नाराज आहे. हे कोणी पाहिलंय? हे धर्माला नाही कळालं, अर्जुनाला नाही कळालं, नकुलाला नाही कळालं, सहदेवाला नाही कळालं. अरे आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरलं दुःख ज्याला कळतं त्याचा संसार खरा सुखाचा. विठाल आपण नुसतं बोलतो प्रपंच म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्या जगन्नाथाच्या रथाची 2 चाकं म्हणजे पती पत्नी. एक आहे ट्रॅक्टरचा आणि एक आहे आल्टोचा. असली चाकं चालत जातो. भीमाने आपल्या पत्नीचा चेहरा पाहिला द्रौपदीचा. द्रौपदी काय झालं? नाराज दिसते. काय झालं? नाराज दिसते. चेहरा दुःखी दिसतोय. थकलीस? नाही. आजारी पडलीस? नाही. कोणी रागवले? नाही. कोणी बोलले? नाही. तुझ्या चेहऱ्यावर सांगतंय तुला काहीतरी झाले, तू नाराज दिसते. ती म्हणे काही नाही स्वामी जेवण घ्या ना. रोज किती लगबगीने मला वाढ मला वाढ मला वाढ. आता ताट पुढे आलंय तरी जेवण करत नाही तुम्ही. मला एक सांग नेमकी काय झालं? भीमबाई म्हणतात ती काही नाही हो तुम्ही जेवा की. भीमभैयाने ताटाला बाजूला सारले. कोणाच्या प्रेमाखातर? द्रौपदीच्या. ताट बाजूला सारलं आणि द्रौपदीला द्रौपदीला पाहत सांगितलं द्रौपदी माझी शपथ आहे तुला खरं काय घडलं ते सांग. नाईलाज झाला. ती म्हटली जेवण करून घ्या ना. सांगते ना. नाईलाज झाला. सगळं सांगितलं. आज सकाळपासून द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची खूप आठवण येते. ज्याच्यामुळे हे सुख वैभव आनंद आहे तोच आपल्याला भेटावा. त्याच्या संगतीमध्ये तुम्ही सर्वांनी एकत्रित बसून पंगतीमध्ये मी बनवलेलं भोजन तुम्ही प्राप्त करा अशी माझी अपेक्षा आहे. मग भीमभैया म्हटले. धर्मराजाला सांगितलं होय म्हटले. अर्जुन नकुल सहदेव ते सगळे नाही म्हटले. मग भीमभैया म्हटले खरंच नाही म्हटले. होय. कधी यावं असं वाटतंय? ती म्हटली उद्या सकाळी आले तरी चालतील. भीमभैया म्हटले उद्या सकाळी. जेवणाचं ताट तसंच द्रौपदीच्या चेहऱ्याकडे पाहिले. काही क्षणासाठी डोळे झाकले. अंतकरणातून भगवान कृष्ण परमात्म्याचं ध्यान केलं आणि द्रौपदीला सांगितलं काळजी करू नको. उद्या सकाळी 11 वाजता कृष्ण येणार. ती म्हटली कसं काही शक्य आहे? धर्म म्हटले नाही. अर्जुन म्हटले नाही. नकुल म्हटले. ते म्हणजे संदेश पाठवावा लागेल. मग त्याला कशी वेळ त्या विषय. मी म्हणले मला त्याचं बाकी काही माहीत नाही. तुझी शपथ घेऊन सांगतो उद्या द्वारकाधीश येणार म्हणजे येणार. ती म्हणली कसं काही शक्य? बाकीचे म्हटले नाही. तुम्ही म्हटले आल्याशिवाय राहत नाही राहणार नाही. द्रौपदीकडे पाल. भीम म्हटले का बरं द्रौपदी 11ला 5 मिनिटं कमी येणार. तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? 11ला 5 मिनिटं कमी असताना भीमबाई द्रौपदीला म्हटले द्रौपदी तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? द्रौपदी म्हटले तुमच्यावर भरोसा आहे. धर्म म्हटले नाही. अर्जुन म्हटले नाही. नकुल म्हटले नाही. सहदेव म्हटले नाही. म्हणून थोडी मनात शंका आली. हाय उद्या येणार. संध्याकाळी सांगितलं. दुसरा दिवस उघड. वेळ कमी. 11ला 5 मिनिटं बाकी. तिकडं देव येणार आहे ना. ताटं लावायची. दोघांची इकडं दोघांची तिकडं आणि मध्यभागी कृष्णाचं माझं. द्रौपदीला सगळ्याशी टुकटुक माकडे म्हणत होते. द्रौपदी त्या दोन्ही ताटावर ते डल्ला मारणार. तुला त्यातलं काही कळू देणार नाही. द्रौपदी म्हटली माझी शपथ घेतली खोटं ठरू देणार नाही. 11ला 1 मिनिटं कमी होता. झाली व्यवस्था झाली. आलोच निघालं. आपल्या महारामध्ये गेलं. आपल्या ज्या गदेने आतापर्यंत जरासंधा सहित असलेल्या दुर्योधनाच्या मांडी सहित कितीतरी जणांचा भंग कितीतरी जणांना ज्या गदेने संपवलं होतं ती गदा भीमबाईने आपल्या हातामध्ये घेतली. सगळे म्हटले द्रौपदी वो देखो भाग रहे अभी 1 मिनट बाकी है. वो गदा लेके जा रहे. द्रौपदी बोली अभी तो ईवीएम मशीन आया है 1 मिनट में कुछ भी हो सकता है. काय होते का नाही 1 मिनिट सध्या
1 मिनट भी कुछ भी हो सकता है। उन्होंने मेरी कसम खाई है, आप चुप बैठो। भीम भैया बाहेरच्या मोकळ्या मैदानात गेलं, आपल्या गदेला प्रणाम केला। अर्धा मिनिट शिल्लक आहे, अंतकरणामधून माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं। गदा हातामध्ये घेतली, कर 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 फिरवली, आकाशामध्ये उंच सोडून दिली। उंच सोडून दिल्यानंतर ती असणारी गदा वरून खाली येताना भीम भैयाने पाहिली। आता काही वेळाचा अवधी आहे, डोळ्याची पापणी लावण्याचा क्षण आहे। त्याच कालखंडामध्ये भीम भैयाने अंतकरणातून आवाज दिला, कृष्ण। भगवान कृष्ण परमात्म्यापर्यंत आवाज पोचला। डोळ्याची पापणी लावण्याच्या आतमध्ये आता ती गदा खाली येणारी, भीम भैयाच्या मस्तकामध्ये पडणारे आणि भीम भैयाचा प्राण जाणारे। पण तेवढ्या वेळामध्ये वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु अशा कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य व्हावा। भीम भैयाच्या मस्तकावरती पडणारी गदा भगवान परमात्म्याने आपल्या हातामध्ये घ्यावा। आलिया आघात निवाराया, आलेलं संकट भगवंतानी निवारलं। पण हे भगवंतानी संकट निवारलं जरी असलं तरी सुद्धा हनुमंतरायांनी हे धाडस केलं। कशामुळं? पांडुरंग दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव। नामदेव महाराज, तुम्ही माझ्या संगतीमध्ये भरगंतच्या नरसिंहावतारामध्ये प्रल्हाद होता, रामावतारामध्ये अंगद होता, कृष्णावतार उद्धव होता। आता तुम्ही माझ्यावर नामदेव म्हणून आहात ना? मग एवढे माझ्याबद्दल श्रद्धा, एवढी माझ्याबद्दल विश्वास, हे सगळं करत असताना स्वतःच्या देहाचा विचार न करता माझ्याशी संवाद साधताना मला म्हणतात, देवा मी माझ्या देहाचा विचारच करत नाही। याचं कारण तुझ्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये भाव, श्रद्धा, विश्वास आणि भक्ती, प्रेम आहे। मग एवढं सगळं आहे का? नामदेव महाराज म्हटले, एवढं नाही, अजून काय आहे? देवा मी शपथ घेऊन सांगतो, चरणाना सोडी सर्वथा, चरणाना सोडी सर्वथा, चरणानं सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। जो भक्तीच्या रूपाने देवाशी एक रूप होतो
तो जगातलं सगळं सुख जर कुठं पाहत असेल तर देवाच्या चरणाजवळ. तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख. देवाच्या चरणाजवळ जे सुख आहे ते कुठेच नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा मी शपथ घेऊन सांगतो, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. कायेने वाचेने मनाने एकरूप झालेला भगवत भक्त हा देवाच्या पेक्षा दुसरं काहीच मागत नाही. शेवटचा एक दृष्टांत सांगतो. भारुडाची तयारी झालेली आहे, फक्त एवढ्या विश्वर चरण या विषयावर बोलतो. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदानंतरचा प्रसंग आहे. 11 वर्ष 51 दिवस कृष्ण परमात्मा गोकुळात वास्तव्याला आहे. आणि त्या दिवशी मथुरेवरून कंसाने अक्रूर नामक असलेल्या कृष्ण भक्ताला फसवून कृष्णाला मथुरेला घेऊन ये सांगितलं. शेवट एक खूप सुंदर ऐका. अक्रूजींचं येणं झालं. ज्या गोकुळवासियांनी असलेल्या कृष्ण परमात्म्यावरती जे प्रेम केलेलं आहे ते निस्वार्थी. आजपर्यंत कृष्ण परमात्मा जलपान आल्यापासून या गोकुळामध्ये कुणाचा रथ आला नव्हता, पण आज सायंकाळच्या समयाला कुणाचा तरी रथ आला आहे. तो कंसाचा दूत आहे. कल्पना मिळाली. रात्रीच्या समयाला, रात्रीच्या वेळेला अक्रूजींनी खन्य असलेल्या नंद उपनंदा सहित बलराम कृष्णा सहित सगळं असलेलं येण्याचं कारण सांगितलं. आणि ऐका, हे सांगितल्यानंतर हे कारण माझ्या यशोदा मैयाने ऐकलं. रोज नित्यनियमाने यशोदा मैयाच्या संगतीमध्ये पंगल पलंगावरती माईच्या यशोदा मैयाच्या कुशी झोपणारा माझा कृष्ण त्या दिवशी अर्ध रात्र झाली तरी सुद्धा यशोदा मैयाच्या जवळ आला नव्हता. यशोदा मैयाने ऐकलं होतं. कंसाच्या मनामध्ये वाईट विचार आहे. अक्रूजी सगळं सांगत होता, ऐकलं होतं. ऐकत असताना त्यावेळी त्या क्षणाला, त्या प्रसंगाला क्षणाला यशोदा मैयाने आपल्या कन्हैयाची आठवण येत होती. अर्धरात्र झाली. अचानक कृष्ण परमात्मा यशोदा मैयाच्या महाराताला लगबगीने मैयाच्या असलेल्या कुशीमध्ये घुसला. ती मैया आपल्या असलेल्या लेकराच्या आठवणीने तिच्या डोळ्यातल्या अश्रूंची वाट केव्हाच मोकळी होऊन ती शांत देखील झाली होती. यशोदा मैयाने आपल्या कन्हैयाला कळू सुद्धा दिलं नाही. आपण रडत होतो. स्वतःचा पदर घालत टाकावा, डोक्यावरून मस्तकावरून कासलेला हात फिरवावा. पहाट केव्हा जरी यशोदा मैयाला कळलं नाही. चिमण्यांची चिवचिव, कावड्यांची कावकाव कानावर जेव्हा आली, लगबगीने जागवा. स्वतःचं सगळं आवरलं, कन्हैयाला उठवलं, स्नान वगैरे घातलं, वस्त्रालंकार परिधान केले आणि कन्हैयाला स्वतःच्या हाताने लोणी खाऊ घालू लागले. ते लोणी खाऊ घालत असताना एक घास घातला, दुसरा घातला, तिसरा घातला आणि चौथा घास भरत असताना कन्हैयाने सांगा, आई बस. ऐका तर सुंदर आहे. आई बस म्हटल्यानंतर कन्हैयाने म्हणावं, का गाई? आईने म्हणावं, का रे बाळा, काय झालं काय? माझ्या आजचं रोज लोणी खातो, आज झालं काय? आवडत नाही का? आई तसं नाही का, तुझ्या आजच्या लोण्याची चव वेगळीच आहे, पण आज काय झालं कुणास ठाऊक, पोट भरलं माझं. कृष्ण परमात्म्याकडे यशोदा मैया कटाक्ष नजरेने पाहत होती. कासविनीच्या पिल्लाकडे पाहिल्यानंतर जसं त्या कासविनीच्या आणि पिल्लांची नजरानजर झाली, त्या पिल्लांची भूक भागली जाते, तसं माझी यशोदा मैया का माझ्या कन्हैयाकडे पाहत होती आणि आपल्या मनाची भूक भागवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्या डोक्यावरून हात फिरवला, गालाचा आलापना केला आणि यशोदा मैयाच्या डोळ्यातल्या अश्रूंचा मार्ग मोकळा झाला. त्याचं कारण आहे, तिला कळालं होतं हा कुठा निघालाय. ते तिला कळालं होतं कुठे निघालाय. बाळा, चुकलं या आईचं. या आईने तुला बांधण्याचा प्रयत्न केला, या आईने तुला रागवण्याचा प्रयत्न केला, त्या गवळणीसमोर तुझा अवमान अपमान करण्याचा प्रयत्न केला, तुझ्यावरती वेगळ्या प्रकारची अरिष्ट आली, संकट आली, त्यामधून तुला मी त्या ठिकाणी असलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, माझं कर्तव्य. पण मी तुला उकळायला बांधायला नको होतं. मी तुला त्या ठिकाणी गाई वस्त्र चारायला पाठवायला नको होतं. या आईच्याच गाईचं जर काही चुकलं असेल ना बाळा, माफ कर, माफ कर, माफ कर. या जगातली पहिली आई आहे, आपल्या बालवयातल्या आपल्या मुलाकडं माफी मागते. याला मातृत्वाचं प्रेम म्हणायचं. माझ्या मायबापानं मातृत्वाचं प्रेम. आई तुझं काही नाही चुकलं, आई मीच खोडकर होतो. आईचं दर्शन घेतलं. सकाळपासून त्या गोकुळातल्या गवळणी सारख्या त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या नंदबाबाच्या वाड्याकडे येत होत्या. नेमकी काय प्रकारे सगळ्यांना कळालं होतं, कृष्ण भगवंत मथुरेला जाणारी वेळ कमी आपल्याकडे. बलराम दादा कृष्ण त्या रथामध्ये बसले
आणि त्या ठिकाणी अक्रूजीकडे पाहत असताना सगळ्या गोप गोपिका त्या ठिकाणी असलेल्या त्या अक्रूजीला म्हणत होत्या, अक्रूरा तू चांडाळ आहे, तू क्रूर आहे, तू या ठिकाणी आलास कशाला, आमचा प्राण घेऊन चाललाय. भगवंताला त्या सगळ्या गोप गोपिकांचा अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले, 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 का घात करुणासी वदती सकलासी, का घात करुणासी वदती सकलासी, का घात करुणासी वदती सकलासी, नयनीच्या उदकानी ही भिजली भरली या नवराजे अंगणे, मिळाला गौर या नवराजे अंगणे, मिळाला गौर. अक्रूरा चांडळा तुला कोणी रे धाडलं, तू क्रूर आहेस. सगळ्या गवळणी आकांत करत होत्या, हंबरडा फोडत होत्या. गोप गोपिकांच्या गवळणींच्या डोळ्यामधून अश्रूंचा मार्ग मोकळा झाला होता. गाई वासरं त्या गोठ्यामधून हंबरत होती. सगळे व्याकुळ अवस्थेत होते याची कल्पना भगवान कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आली. भगवान कृष्ण परमात्म्याने लगबगीने रथामध्ये बसा, अक्रूरला सांगा, अक्रूजी चला, रथ जरा वेगाने चला. रथ पुढे चाललेला आहे, गोप गोपिका पाठीमा त्या ठिकाणी धाव घेत आहेत. कितीतरी अंतरापर्यंत गोप गोपिका गेल्या, रथ दिसेनासा झाला. पण आर्त स्वरूपात त्या गोपिका भगवंताचा धावा करू लागल्या. दिलदार यारे प्यारे गलियों में मेरी आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के. सर्वांनी टाळी वाजवा, देवा ये. दिसेन असा भगवान अंतकरणात माझ्या गोपिकांनी भगवंताचा धावा करावा. रथ दिसेन असा झाला. मार्गस्थ असताना अचानक पुढचा प्रसंग घडला. अचानक अक्रूजीने रथ थांबवला. रथ थांबवला आणि जसा रथ थांबला गेला तेव्हा भगवान कृष्णाने विचारलं, अक्रूजी रथ थांबवण्याचं कारण काय? त्यावेळी त्या क्षणाला त्या प्रसंगाला अक्रूजी सांगतायत, रस्त्यामध्ये कोणीतरी एक आडवी स्त्री झोपलेली आहे.
भगवान कृष्ण परमात्म्याने रथातून उतरावं आणि रथातून उतरल्यानंतर त्या असलेल्या स्त्रीच्या जवळ जावा आणि पाहताय तर कोण दुसरी तिसरी कोणी नसली या विश्वाची आधी माया राश राशेश्वरी माझी भगवती राधा राणी तिथं रस्त्यावरती एकांतामध्ये रडत होती. डोळ्यातल्या अश्रूंचा मार्ग तिचा मोकळा झाला होता आणि भगवंत तिच्या जवळ गेले आणि तिचं सांत्वन करू लागले. सांत्वन करत असताना भगवंताने आपल्या जवळच असताना प्राण जो आहे रे तो म्हणजे आपली बासरी ती असणाऱ्या भगवती राधा राणीच्या हातामध्ये द्यावा आणि राधाला सांगितलं, राधा तुला वचन देतो जोपर्यंत तुझी आणि माझी पुन्हा भेट होत नाही तोपर्यंत मी बासरी वाजवणार नाही. भगवती राधा राणी काहीच न बोलता भगवंताच्या चरणाला घट्ट पकडावा. चरणानं सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवा मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. काय चुकलं माझं? का मी तुझ्यावरती प्रेम केलं? अरे माझं नाव जर का असेल तर राधा. राधा म्हणजे भक्ती आहे, राधा म्हणजे श्रद्धा आहे, राधा म्हणजे विश्वास आहे आणि राधा म्हणजे निस्वार्थी असणार प्रेम आहे जे चंद्र सूर्याला देखील मान्य आहे. भगवती राधा राणीचं सांत्वन केलं आणि भगवती राधा राणीला सांगितलं माझा प्राण तुझ्या जवळ देतोय आणि तो प्राण जर कुठला असेल तर माझी भासरी. पण एकच देवा तुझी शपथ घेऊन सांगते तुझ्या चरणाजवळ जे सुख मी पाहिले ना ते जगात कुठेच पाहिले नाही. म्हणून आन तुझी पंढरी चरण न सोडी सर्वता. देवा तू खरंच म्हणतोस पुन्हा भेटशील, खरंच म्हणतोस भेटतील, खरंच मला वाटत नाही आतापर्यंत तू 11 वर्ष 51 दिवस आमच्या संगतीत राहिला, आज कोणाला न सांगता निघून चाललायस असं होणार तर नाही ना पुन्हा. त्यावेळेला त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपामध्ये भगवती राधा राणी कृष्ण परमात्म्याचं असलेलं कृष्ण परमात्म्याशी संवाद केलाय. मी जे काही पुढे म्हणणार आहे महाराज त्याचा अर्थ जर पाहिला तर तो अर्थ आणि ते कसं जुळते पहा. भगवती राधा राणी म्हणते तू खरंच देवा मला विश्वास दिलायस, नक्कीच तो विश्वास तू शेवटपर्यंत टिकवशील. ते म्हटले भगवंत म्हणताय टिकवता. ऐक परदेसी परदेसी जाना नहीं जाना नहीं हमें छोड़ के हमें छोड़ के हमें छोड़ के हमें छोड़ के. परदेसी परदेसी जाना नहीं जाना नहीं हमें छोड़ के हमें छोड़ के. परदेसी मेरे यारा वादा निभाना. देवा तू वचन दिलंस मला, वचन दिलंस देवा. परदेसी मेरे यारा वादा निभाना हमें याद रखना कहीं भूल न जाना. पण त्यातला अर्थ पहा किती सुंदर. परदेसी मेरी यार वादा निभाना. तेव्हा तू चाललायस ना वादा निभाना हमें याद करना कहीं भूल न जाना. फक्त ते आम्ही एक चित्रपटातलं गीत म्हणून ऐकलंय
पण त्याचा शब्द असलेल्या राधेचा भाव एकच आहे. ती राधा म्हणती चरणाला सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ वदनी तुझे मंगळ नाम हृदय खंडित प्रेम चरणाला सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा चरणाला सोडी सर्वता आन तुझी विठ्ठपार कुमाये टाळी टाळी जय विठो पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाबोधी